माझं नियोजन काय आहे? 25व्या वर्षाला नोकरी लागला, पहिल्या पगाराला मेडिक्लेम का? पण असं काही टेक्निक आहे का की बाबा आर्थिक नियोजन कसं करायला पाहिजे? फक्त सेव्हिंग करून उपयोग नाही, तर पैशाला चालवायला पाहिजे. खूप पॉन्झी स्कीम्स आहेत आणि त्याचा तुम्ही अवॉइड कम्प्लिटली केलं पाहिजे. रादर मी म्हणेन तुमचे आणि आमचे फॅमिलीमध्ये करून चालणार नाही पैशाच्या आर्थिक नियोजनामध्ये. सगळ्यांचे पैसे मिळून किती त्याच्यातले वगळता येतील, किती सेव्हिंग करता येतील, कुठे टाकता येतील, रुरल आणि अर्बन, शहरातल्या महिला आणि ग्रामीण महिला. सोशल मीडियाच्या जगात हे कारण असूच शकत नाही की मला माहिती नाहीये. आपण जे नारायणी म्हणतो, काय नारायणी शक्ती आहे. नमस्कार मंडळी, लोकमत.comच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. मंडळी, पैसा कितीही कमवला तरी कमीच पडतो, हे आपलं सगळ्यांचं दुःख आहे. मग पुढचा मुद्दा येतो की अरे पुरतच नाही तर उरेल कसा. आणि त्याच्या पुढचा प्रश्न असा असतो की पैशाचं सोंग आणायचं कुठून. तर एकूण या प्रश्नांची उत्तर शोधायचा आपण प्रयत्न आजच्या पॉडकास्टमध्ये करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत वैशाली शेलार बाबू मॅडम. आपलं स्वागत लोकमत.comच्या या पॉडकास्टमध्ये. मॅडमची ओळख करून द्यायची तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं क्लिअरिंग हाऊस आहे, त्याच्या त्या MD आणि CEO आहेत. आणि गेली अनेक वर्ष, 39 वर्षांचा मॅडमचा अनुभव आहे. आर्थिक क्षेत्रातल्या अभ्यासक, जाणकार आपण त्यांना म्हणू शकतो. आणि त्या आपल्याला आर्थिक नियोजन आणि महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मॅडम, सुरुवात पहिला प्रश्नाने करूया. घर असो, एखादी कॉर्पोरेट कंपनी असो किंवा मोठा उद्योग असो, सगळीकडे आर्थिक नियोजन गरजेचं आहे. तर ते कसं, का आणि कसं करता येतं, या संदर्भात तुमचे अनुभवाचे बोल आम्हाला ऐकायला आवडेल. प्रथम धन्यवाद मला ह्या पॉडकास्टवर बोलवल्याबद्दल. आणि एक मुळातली गोष्ट आहे. रादर सुरू करण्यापूर्वी मी अगोदर सगळ्या व्ह्युअर्सना आणि एस्पेशली महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. तर निर्मितीपासून ते निर्णयापर्यंत इथे महिलांचा सहभाग असला पाहिजे, ह्या एक बोधवाक्य आपण एक ठेवूया आपल्या डिस्कशनसाठी. तुम्ही म्हणालात नियोजन. ॲक्च्युली नियोजन म्हणजे आपल्या आयुष्यात सगळ्या बाबतीत नियोजन लागतं. आपण स्टुडंट असतो, विद्यार्थी असतो, तो विद्यार्थी दशेतही आपल्याला नियोजन करावं लागतं की हा चॅप्टर मला कठीण वाटतं, मला अगोदर घ्यावा लागेल, हा मला परत रिवाईज करावा लागेल. आपलं लग्न होतं, त्याच्यानंतर आपण नियोजन करतो, आयुष्याचं नियोजन करतो, आपण काही स्पोर्ट्स खेळतो, त्याच्यामध्ये नियोजन आहे. तर नियोजन हा मुळातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही एक छान गोष्ट म्हणाली, सगळ्याचं सोंग घेऊ शकतो. मी खूप हुशार आहे, सोंग घेऊ शकतो. मी खूप सुंदर आहे, हे सोंग घेऊ शकतो. पण पैशाचं सोंग नाही घेऊ शकत. ते आपल्या मराठीमध्ये आहे ना की चादर बघून अंथरूण बघून पाय पसरावेत. तर त्या पद्धतीने हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पैसा हे जेव्हा आपण घर चालवायचं आहे किंवा मोठा व्यवसाय चालवायचा आहे, त्याच्या मागचं अर्थकारण आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि त्याचं नियोजनामध्ये मुळात तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर. तुमच्याकडे काय रिसोर्सेस अवेलेबल आहेत आणि ते तुम्ही कसे डिप्लॉय करणार आहात, काय वेळेला लागणार आहेत. बरं, तुम्ही उद्योग सुरू करताय किंवा घर बांधताय, तुम्हाला अगदी एक रकमी एवढी मोठी रक्कम लागणार आहे का? की तुम्हाला ते मे बी तुम्हाला घर बांधताना 10 लाख लागणार आहेत. सुरुवातीला 2 लाख लागणार आहेत, नंतर 50,000 आणि सगळ्यात शेवटी जास्त. मग तसं नियोजन ते आखणं. त्याच्यामुळे तुमच्याकडे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे अवेलेबल रिसोर्सेस काय, त्याला काय वेळेनुसार लागणार आहेत तुम्हाला, आणि तुम्हाला एंड रिझल्ट काय अपेक्षित आहे. आणि नियोजनामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही त्या गोष्टीकडे मागे वळून बघायला पाहिजे. असं नाही 2024ला नियोजन केलं आणि मला माहिती आहे 6 वर्षानंतर होणार. 25ला, 26ला हवं तर क्लोजर टू द डेडलाईन 6-6 महिन्यात रिफ्लेक्ट करणं की बरोबर चाललोय का मी त्या रस्त्यावर, हे बघणं. ह्या सगळ्या गोष्टी आर्थिक नियोजनामध्ये, कारण आर्थिक गोष्टीत आपण सध्या आपली ग्लोबल इकॉनॉमी झालेली आहे. इंडियामधल्या गोष्टी तुमच्या आर्थिक नियोजनावर किंवा आर्थिक तुमच्या कॅल्क्युलेशन्सवर
इम्पॅक्ट होऊ शकतो. पण आता ग्लोबलायझेशनमुळे कुठे अमेरिकेत काय झालं त्याचाही इम्पॅक्ट पडू शकतो. आणि म्हणून त्या आर्थिक प्लॅनकडे तुम्ही सतत बघत राहणं आणि त्याच्यात सतत छोटे मोठे बदल करत राहणं हाही एक नियोजनाचा भाग आहे. पण असं काही टेक्निक आहे का, की बाबा आर्थिक नियोजन कसं करायला पाहिजे? काही तंत्र आहे का? तर त्याचा आम्हाला मंत्र ऐकायला आवडेल. ओके. अगेन आता हे आपण 2 पातळीवर हा प्रश्न आपण उत्तर देऊ शकते. एक तर आपलं पर्सनल नियोजन आणि एक तुमचं प्रोफेशनल, तुमचं बिझनेस आणि ह्याच्याबद्दल. तर पर्सनल नियोजनाबद्दल तुमचे काही विधिलिखित नियम असू शकतात, की तुम्हाला आता तुम्ही एवढं इन्कम करता. तर त्याच्यामधलं तुम्ही किती खर्च केला पाहिजे, किती तुम्ही थोडंफार छानछोकीत राहण्याची जी आत्ताची प्रवृत्ती आहे तिथे केलं पाहिजे, किती तुम्ही सेव्ह केलं पाहिजे. प्रोफेशनली जेव्हा तुम्ही बिझनेस वगैरे करता, तेव्हा तुमचं नियोजनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. ओके. अगेन पर्सनल गोष्टीकडे परत येते. तुमच्या वयानुसार तुमचे पर्सेंटेज बदलू शकतात. म्हणजे इफ यू आर इन युअर 20s तुम्ही वेगळं नियोजन करू शकता. तुम्ही 50च्या पुढे आहात तर तुम्ही वेगळे तुमचे पर्सेंटेज बदलू शकतात. ओके. आणि जर तुमचा बिझनेस असेल तर ह्याच्यामध्ये मी तिथे एकसंधी असा काही रेडीमेड फॉर्म्युला नाही आहे अनफॉर्च्युनेटली. ओके. त्याच्यात तुम्हाला अभ्यास करावा लागतो, तुम्हाला सल्लागारांची मदत घ्यावी लागते. ओके. आणि सतर्क राहावं लागतं. म्हणजे हे मी ब्रॉड सांगेन. ओके. की तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहात, तुम्हाला कुठे जायचं आहे आणि त्या अनुषंगाने येणारे प्रश्न सोडवत राहावे लागतात सतत. ही रोजची एक्झाम आहे. हां, हे करणं. म्हणजे त्याच्यातलं तुम्ही मंत्र म्हटलात तर टेक इट ॲज अ चॅलेंज एव्हरी डे. ओके. कारण रोजची चॅलेंजेस तुमची फार वेगळी असू शकतात. ओके. आणि एक आहे तुमचे लाँग टर्म गोल्स आणि शॉर्ट टर्म असे 2 वेगळे ठेवा तुमचे. लाँग टर्ममध्ये मला आउटर लाईन आहे. मला ह्या बिझनेसमध्ये कॅपिटल ओके आहे. मी 10 करोडच्या वर नाही जाऊ शकत. हीच माझी आउटर लाईन आहे. तुमच्याकडे 1% 2% त्याच्यामध्ये एक लिव्हरेज तुम्ही ठेवू शकता. तो एक तुमचं खुणगाठ बांधली गेली पाहिजे आणि ती खुणगाठ शेवटपर्यंत सोडायची नाही. कम व्हॉट मे. माझं एक तंत्र आहे, की बी सिंपल अँड बी डिफरंट. ओके. तुम्ही त्या सिम्प्लिसिटीने उलटे मला हा डोंगर चढायचा आहे. कसा चढायचा आहे, कोणत्या वाटेने चढायचं आहे तुम्ही तुमचं ठरवू शकता आणि मग तुम्हाला तशी सोल्युशन्स मिळत राहते. मी खूप मॅनिफेस्टेशनवर फार माझा विश्वास आहे. तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. शॉर्ट टर्ममध्ये यू कॅन बी फ्लेक्सिबल. तर हा तुम्ही एक एक ब्रॉडर आउटलाईन ठेवून चालायला पाहिजे. डोंट बी रिजिड. बी फ्लेक्सिबल. फ्लेक्सिबल इन टर्म्स ऑफ शॉर्ट टर्म. लाँग टर्ममध्ये रिजिड झालात तरी हरकत नाही. मगाशी जो विषय सुरुवातीला मी इंट्रोडक्शनमध्ये जसं म्हटलं, की पैसा जो आहे तो पुरतच नाहीये, तर उरवायचा कसा? असा एक मेजर प्रश्न खूप तरुणांना पडलेला आहे. तर त्याच्यामध्ये बरेच जण फॉर्म्युला सांगतात, की एवढं इन्कम असेल तर एवढं त्याच्यामध्ये सेव्हिंग करा किंवा एवढं इन्व्हेस्टमेंट करा. तर तसं काही पर्सेंटेजमध्ये आपण सांगू शकतो का? की मग आधी वाचवा आणि मग उरलेला खर्च करा असं काही? एक ह्याच्यामध्ये ॲक्च्युली तुमचं ना स्वतःचं गणित असलंच पाहिजे आणि ह्या गणितावर मी आग्रही आहे. तुमचं जे काही इन्कम आहे, 50% माझ्या मते तुम्ही तुमच्या रोजच्या जे काही आहे, घर चालवणं आहे किंवा बेसिक ज्या गरजा आहेत, त्याच्यामध्ये तुमचा विमा वगैरे पण येतोच. तुम्ही म्हणाल तर एक साधारण एक तुम्ही म्हणू शकता, की 25 ते 30% सध्याचं प्रमाण बघता. म्हणजे माझ्या पिढीच्या वेळेला वाटलं असतं हे मी अगदी 10%च ठेवलं असतं. परंतु मी थोडीशी फ्लेक्सिबल होते, की हे 30% तुम्ही शॉपिंग म्हणा किंवा तुम्हाला काही जे तुमचं लक्झरी तुमचं फिरणं असतं, जागतिक तुम्हाला हल्ली ग्लोबल टूअर्स करायचे असतात, ह्या गोष्टीसाठी तुम्ही हे करू शकता. मात्र 20% मिनिमम 20% तुम्ही सेव्ह हे केलंच पाहिजे. त्याला गत्यंतर नाही. हे एवढं खुणगाठ अगदी बांधायची. पहिला पगार येतो, त्या पहिल्या पगारापासून सुरुवात करा. जेवढं तुम्ही लवकर सुरू कराल, त्याचा फायदा जास्त आहे. ओके. त्याच्यामुळे भयानक प्रेशर, "अरे पहिला पगार चल पार्टी दे, हे दे." नो प्रॉब्लेम. 20% वगळून तुम्ही हवं तर मग तुम्ही बाकीच्यांची करू शकता. ओके. पहिल्या पगारात. म्हणजे तुम्ही 50% अगदी घरात वगैरे दिले नाहीत वगैरे तरी. परंतु ते करणं फार, फार म्हणजे फार मोलाचं आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे म्हणते मी की फक्त सेव्हिंग करून उपयोग नाही आहे. ओके. तर पैशाला चालवायला पाहिजे. आपण नाही का पाणी एका डबक्यात ठेवलं, तर डबक्यात ठेवून त्याला काय तो शेवाळं लागणार आहे. ते ते काही ग्रो नाही होणार आहे. वाहतं पाणी आहे. तुम्ही त्याच्या वाहत्या पाण्यातून तुम्ही कित्येक शेतं हिरवी करू शकता. त्याची तुम्ही काय म्हणतात एनर्जी करू शकता त्याच्यामध्ये. म्हणजे त्याचा वापर पैशाला चालवायला शिकलं पाहिजे. म्हणजे एक वेळ होता, की असे आपले घरात डब्यात आई आणि आजी वगैरे ठेवायचे वगैरे. नाही, आता ते दिवस गेले आहेत. ओके, नाऊ वी आर इन अ डिफरंट वर्ल्ड. वी हॅव टू चेंज. आणि हे चेंज करण्यासाठी म्हणून त्या पैशाला कशी चालना देऊ शकता, हे तुमचं डोकं असलं पाहिजे. खर्च करा. आहे, आवश्यक आहे. रादर मी हे म्हणते, की तुम्ही खर्च करता ते दुसऱ्याचं इन्कम असतं. ओके. आज इंडियन इकॉनॉमीबद्दल म्हणजे आता ऑलमोस्ट माझा प्रवास असा झालेला आहे. 34 वर्षाचं माझं वर्किंग करियर आहे. त्यापैकी एक 22 वर्ष मी एम-एन-सी सेटअपमध्ये काम केलेलं आहे आणि तिथे ग्लोबल इन्व्हेस्टर्स आणि रादर माझं एक मुळातलं म्हणजे माझं वर्क प्रोफाईल असं होतं, की फॉरेन इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये आणायची आणि त्यांना हे त्यांना रुजू करायचं. तर अर्थात आता त्यांना इंडियाच्या डेव्हलपमेंटसाठी कशी चालना देईल, हे माझं बघणं हे काम होतं. तर जेव्हा हे आपण करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की ग्लोबली पण इंडियासारखी कंट्री आज गुड रिटर्न्स देते. पीपल आर टॉकिंग अबाउट युरोपमध्ये निगेटिव्ह इंटरेस्ट रिटर्न्स आहेत. ओके. आणि त्यामध्ये तुम्हाला इंडियामध्ये. आता मिळतंय म्हणून किती घ्यायचं? खर्च करायचा आहे म्हणून किती खर्च करायचा? हे महत्त्वाचं असलं तरी त्याच्यावर तुमचा कंट्रोल असला पाहिजे. मला नेहमीच असं वाटतं आर्थिक नियोजन म्हणजे काय? नियोजन म्हणजे नुसतं प्लॅनिंग नाही. प्लॅनिंग आणि कंट्रोल, नियंत्रण. ओके. ह्या दोन्ही गोष्टीवर भर असला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट मी सांगू शकते, की प्लीज फोकस करा तुमचं आरोग्य विमा, मेडिक्लेम जे आपण म्हणतो, ते तुम्ही प्लीज आवर्जून घ्या. कारण हल्ली जे पूर्वी एकेकाळीच ओल्ड एजमध्येच तुम्हाला काहीतरी होत होतं, हल्ली तसं काही राहिलेलं नाही आहे. आणि मेडिकल सायन्स जेवढं पुढे गेलेलं आहे, तसाच खर्चही त्याचा पुढे गेलेला आहे. ऑफकोर्स बऱ्याचशा टेक्निकमुळे बरेचसे चांगली चांगली टेक्निक तुम्हाला कमी पैशात मिळू शकतात, तरी पण पैसा हा लागतोच. आणि हा पैसा लागताना तुम्ही प्लीज त्याच्यावर इन्व्हेस्ट केलंच पाहिजे. तुम्ही अगदी 25व्या वर्षाला नोकरी लागला, पहिल्या पगाराला मेडिक्लेम घ्या. ओके. आणि जेवढं तुम्ही यंग वयात घ्याल तर तेवढा प्रीमियम कमी असतो. त्याच्यामुळे तुम्ही घ्या. दुसरं आरोग्य विमा, जो लाईफ इन्शुरन्स आहे. कारण लाईफ इज अनप्रेडिक्टेबल आणि म्हणून तुम्ही जरूर त्या विम्यावर खर्च करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला वाटतं, की अरे प्रीमियम म्हणजे मेडिक्लेमबद्दल म्हटलं जातं, की तुम्ही प्रीमियम दिला, अरे आजारी पडलो नाही तर पैसे गेले. जाऊ देत. इट्स अ गुड इन्व्हेस्टमेंट. प्लीज डोंट बॉदर. तर त्यावर तुम्ही केलं पाहिजे आणि ऑफकोर्स सेव्हिंग हे केलंच पाहिजे. थोडंसं आपला जो आजचा विषय आहे त्याच्या दुसऱ्या भागाकडे येऊ. आता तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये आलं, की आई आणि आजीने डब्यांमध्ये लपवलेले पैसे आपल्याला माहिती आहेत, आपण बघितलेत. एकूणच महिला वर्ग जो आहे तो बचतीच्या बाबतीत माहीर आहे किंवा अगदी बार्गेनिंगच्या बाबतीत पण आपण बघतो, की ते त्यांना वाचवायचे असतात आपले पैसे. पण जेव्हा आर्थिक निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा ते कुठेतरी मागे मागे दिसतात महिला. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि तुमचं काय त्याच्यावर म्हणजे निरीक्षण काय आहे? ॲक्च्युली मला ना महिलांचं सक्षमीकरण, तर महिलांचं सक्षमीकरण किंवा हा माझा एक ना असा फार जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, फार पॅशनेट आहे. मला जिथे तिथे बोलावतात तिथे मी अगदी म्हणजे अगदी बोथट इकॉनॉमिक्सचा विषय असला तरी शेवटची 5 मिनिटं घेऊन मी या विषयावर बोलतेच. तर एकूणात आपल्या एक महिला वर्गाकडे बघितलं ना, म्हणजे हे लेटेस्ट स्टडी पण आहेत. व्हेरी फोकस्ड आणि डिसिप्लिन्ड इन्व्हेस्टर असं म्हटलं जातं महिला वर्गाकडे. कारण एखाद्या बाईला विचारा आणि इव्हन मलाही विचारा, माझं एवढं बिझी असलं तरी माझ्या किचनमधनं एखादी वाटी गेली तरी मला कुठे गेली माझी वाटी? हा माझा असतोच प्रश्न. तर एकदम बारकाईने जे लक्ष असतं, तर जरी महिलांनी बारकाईने तुम्ही असे साडीच्या कप्प्यात, डब्यात जे पैसे ठेवलेले आहेत, हे मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं, आता ते ठेवून त्याला चालवायचं आहे. तर हे जे महिलांनी आहे ते करणं आताच्या काळात
गरजेचं आहे, कारण गरजा वाढलेल्या आहेत. ओके, ग्लोबलायझेशन झालेलं आहे. तुमच्या गरजा का वाढलेल्या आहेत मला मुळात सांगा. की तुम्ही अगोदर आपण एका छोट्या गावात राहत होतो किंवा छोट्या शहरात राहत होतो. तिथे कुठेतरी अमेरिकेत काय चाललंय किंवा युरोपमध्ये काय चाललंय आपल्याला त्याचे म्हणजे तेवढं इमिजिएटली कळत नव्हतं. आता एका सेकंदात कळतं तिकडे काय चाललंय. मग एक नकळत एक मनुष्य आहे. तिकडे होतंय मग आपण पण कॉपी करणार. त्याच्यामुळे ते सगळं आता मला असं वाटतं की सगळं जग आता एका कलरमध्ये थोड्या काही वर्षांनी होणार आहे. ओके. ह्या गरजा वाढल्यामुळे ह्या पैशाला तुम्ही एस-आय-पीमध्ये टाकू शकता. आज काही म्युच्युअल फंडच्या एस-आय-पी अगदी ₹100 पासून पण आहेत. आता मी इंडियाचे आपले कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सेबीबरोबर काम करतोय. आम्ही हाही विचार करतोय आणि आता मी खूपशा काही माझ्या पोझिशनमुळे किंवा मी ज्या ठिकाणी बी-एस-सी क्लिअरिंग हाऊसमध्ये काम करते, तर आम्ही खूप काही पॉलिसी लेव्हलवर काम करत असतो. तर तिथे म्युच्युअल फंड सही है. ओके. हा सही आहे. तर सहीचा आपल्याला कितपत फायदा होतो हा करणं महत्त्वाचं आहे. खूप विचार चालू आहे, की मिनिमम एस-आय-पी ₹250 ची ठेवायची का? अगदी आता काही 500 पण आहेत. तेवढं तर आपण डेफिनेटलीच करू शकतो. इंडियाने ज्या पद्धतीने भारताने प्रगती केलेली आहे, त्या प्रगतीमध्ये सगळ्यांकडे थोडाफार पैसा आलेलाच आहे. अगदी मी माझ्या लहानपणीचं बघते, तर तेव्हा पैसाच नव्हता लोकांच्याकडे. म्हणजे अक्षरशः हँड टू माउथ जे म्हणतो तसं लिव्हिंग होतं. ऑन एन ॲव्हरेज आता प्रत्येकाकडे थोडा जास्त पैसा आलाय आणि त्या पैशाकडे तुम्ही कितपत सेव्हिंग करू शकता, त्याला चालना देऊ शकता, ह्याच्याकडे आपला भर असला पाहिजे. तर कमिंग टू तुमचा मुद्दा, त्या आई-आजींनी जे ठेवलेले आहेत पैसे, तुम्ही वर्किंग आहात, तर तुमचे पैसे. रादर मी म्हणेन तुमचे आणि आमचे फॅमिलीमध्ये करून चालणार नाही पैशाच्या आर्थिक नियोजनामध्ये. सगळ्यांचे पैसे मिळून नवऱ्याचा पगार, मुलं काम करत असतील तर त्यांचा पगार, तुमचा पगार किंवा तुम्ही वर्किंग नसला तरी ह्या सगळ्यांचा मिळून एक सामूहिक विचार करून किती त्याच्यातले वगळता येतील, किती सेव्हिंग करता येतील, कुठे टाकता येतील. आता हे तुमचं एक त्याच्यात किती टाकता येतील याच्यामध्ये एक गणित असू शकतं, की सगळे तुम्ही शेअर मार्केटमध्ये टाकणार का? आता ऑफकोर्स मी शेअर मार्केटकडनं आहे. मी बी-एस-सीचा स्टार एम-एफ प्लॅटफॉर्म आमचा अतिशय अ, आज इंडियामधलं अप्रॉक्सिमेटली 90% ऑफ एक्सचेंज व्हॉल्यूम इज थ्रू बी-एस-सी, स्टार एम-एफ. तो स्टार एम-एफ हा रिअली स्टार प्लॅटफॉर्म आहे आमचा. तिथून तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. ओके. परंतु तुम्ही सगळ्या बास्केटमध्ये टाकायला पाहिजे. डोंट पुट ऑल युअर एग्ज इंटू वन बास्केट असं म्हटलं जातं. सगळं तुम्ही एकत्र. तर तुम्ही थोडं यू नो डेट म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकता. थोडं तुम्ही रिअल इस्टेटमध्ये टाकू शकता. ओके. कारण ते महत्त्वाचं आहे. ओके. थोडं तुम्ही तुमची अगदी पटकन गरज लागली तर एफ-डीमध्ये थोडेसे पैसे ठेवू शकता. ओके. मात्र हे सगळं ठेवताना तुम्ही कोणता अ, अ, वाहन निवडताय? मला हे म्हणायचं आहे, की कोणीतरी जास्त रिटर्न्स देतंय म्हणून जाऊ नका. त्या म्युच्युअल फंडचा अभ्यास करा. कोणती रिअल इस्टेट, बिल्डर व्यवस्थित आहे, काय आहे, तो अभ्यास करा आणि मग टाका. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. हा एक कारण आपलं ॲपिटाईट काय ते आपल्याला माहिती आहे ना. त्याच्यामुळे सगळ्यांचं ऐकलं. आता Googleमुळे काय झालंय, Google मातेमुळे सगळं काही अगदी फिंगर टिप्सला आलेलं आहे. परंतु दॅट कॅन बी कन्फ्युजिंग ऑल्सो. ओके. त्याच्यामुळे आणि म्हटलं तर त्याचा छान उपयोग करू शकता तुम्ही. तर सगळं अगदी मांडणी म्हणजे मी स्वतः माझ्या म्हणजे आता हे माझ्या मिस्टरांमुळे, माझ्या नवऱ्यामुळे सवय लागली असे की एक्सेलमध्ये. म्हणजे तुम्ही त्याचे अक्षरशः फायदे, तोटे हे केलं तर मला डेटमध्ये टाकलं तर कमी मला रिटर्न मिळतील, पण माझे सेफ असतील. मग तुमची काय क्षमता किती आहे रिस्क घेण्याची? ओके. आणि हेच मी मगाशी म्हणत होते की तुम्ही 50च्या पुढे असाल तर ही क्षमता तुमची रिस्क घेण्याची कमी ठेवलेली बरी. तुम्ही 25शीत आहात, चला गेले पैसे, तर तुम्ही 50-50 करू शकता. पण बाय द टाईम तुम्ही 50च्या पुढे येता, त्याचं प्रमाण 70-30, 80-20 असंच झालं पाहिजे. ओके. तुम्हाला फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली तुम्हाला रिटायरमेंटच्या नंतरच्यासाठी पण प्लॅनिंग करावं लागतं. हे डोक्यात ब्रीदवाक्य ठेवून पुढे जावं लागणार आहे. मग अशी जो स्त्रियांचं याच्यातलं योगदान हा जो भाग होता, तर त्याला धरूनच हा प्रश्न आहे, की स्त्री पुरुष समानता आणि असा सगळा भाग आपण बऱ्याचदा बोलतो, काही प्रमाणात बघतोही. पण मग त्या दृष्टीने तसं स्वातंत्र्य त्यांना घरात मिळतंय का? किंवा
त्या तितक्या सक्षमपणे हे सगळं करू शकतायत का आज? जर मध्यम वर्ग मराठी मध्यम वर्गाचा विचार केला, उच्च मध्यम वर्गाचा विचार केला, तर तेवढं स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य त्यांना मिळतंय का? अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तेवढं आर्थिक स्वातंत्र्य नाही आहे. ओके. आणि ह्याला बरीच कारणं आहेत. ओके. आणि मी हे म्हणते की जे मी थोड्या वेळापूर्वी पण म्हणाले होते की स्त्री हा जो एक रिसोर्स आहे तो आपल्या राष्ट्रीय पातळीवर पण कमी वापरला गेला आहे. म्हणजे अनटॅप्ड. मला असं म्हणतं एखादं मूल खूप हुशार आहे, अरे परंतु त्याला उच्च शिक्षित झालं नाही, केवढं देशाचं, कुटुंबाची प्रगती होईल, देशाची प्रगती होईल, जागतिक प्रगती होईल. ओके. हे सगळे मुद्दे आहेत. तर त्या स्त्रीला आर्थिक नियोजनामध्ये सामील करून घेणं तेवढं क्लिअरली होत नाही. माझं असं ऑब्झर्वेशन आहे. याच्यात कितपत बरोबर आहे, चूक असू शकतं, पण एक 10 लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना माझ्या मते त्या स्वतःचे निर्णय बऱ्यापैकी घेतात. नॉट नेसेसरीली 100%. बऱ्याचशा महिला अशा आहेत की आहे पण हे करायचं माझा नवराच बघतो, किंवा मग काहीतरी मुली म्हणतात माझे वडीलच बघतात. अरे नाही, त्यांना पण तुम्ही मदत करा. ओके. मी हे म्हणेन, मी मगाशी म्हटलं तर एक कुटुंबाचं नियोजन असलं पाहिजे. ओके. जसं तुम्ही आता बिझनेस करता, तर ॲज अ CEO कॅन आय प्लॅन व्हॉट आय वॉन्ट? मला CFO बरोबर बसावं लागतं, मला ऑपरेशन्स हेडवर, टेक्नॉलॉजी टीम, माझ्या चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर बरोबर बसावं लागतं. किंवा तुला किती खर्च लागणार आहे, तो कितपत लागणार आहे, तो आपण ह्याच वर्षी करायचा आहे का, तो पुढच्या वर्षी केला तर चालेल का? ओके. माझ्या बिझनेस टीमबरोबर बसावं लागतं. त्याला म्हणतो नाही मॅडम माझे एवढे मोठे प्लॅन्स आहेत, मला हे पाहिजेच हां एवढं वगैरे. तर मग ह्या सगळ्यांचा आपण जसा विचार करतो, कारण बिझनेस म्हटलंही ते कुटुंबच आहे. त्याच्यामुळे ग्रुप लेवलवर विचार करताना महिलांना आजच्या ह्याच्यात पूर्णपणे स्वातंत्र्य असं मला वाटत नाही. आणि ह्याच्यासाठी जबाबदार मी थोड्याफार अनुषंगाने महिलांनाच म्हणेन की तुम्ही पण तेवढा ॲक्टिव्ह, म्हणजे पॅसिव्ह तुम्ही राहिलात त्याला काही उपाय नाही आहे. ओके. त्याच्यामुळे तुम्ही ते केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण हेच स्टॅटिस्टिक जर रुरल आणि अर्बन, शहरातल्या महिला आणि ग्रामीण महिला असं केलं, तर अगेन शहरातल्या महिलांचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, कारण त्यांना बऱ्यापैकी अवेअरनेस आहे. पण आता सोशल मीडियाच्या जगात ग्रामीण दर इज, म्हणजे हे कारण असूच शकत नाही की मला माहिती नाही आहे, कारण बऱ्यापैकी माहिती हल्ली अगदी अवेलेबल आहे तुम्हाला. म्हणजे एवढं तरी कळतं की आर्थिक नियोजन केलं पाहिजे. तर ग्रामीण महिलांनीही पुढे यायला पाहिजे, पण तिथे जरा पर्सेंटेज थोडं काळजीदायक आहे. आणि त्या स्त्रीची जी बुद्धी जी आहे ती तुम्ही ह्याच्यात वापरूच शकता ना. ओके. तर पुरुष वर्गाला मला एक सांगते, सपोर्ट करा की घ्या, मतं घ्या. तुम्ही डिस्कशन करा. डिस्कशन नंतर तुम्ही डिसाईड करा की नाही घेणार. पण डिस्कशनमध्ये त्यांना घ्या, सामावून घ्या. आता याला धरूनच हा प्रश्न आहे की पुरुष निर्णय घेतात मोस्टली घरातल्या आर्थिक गोष्टी, इन्व्हेस्टमेंट या बाबतीत. पण असं लक्षात येतं की त्यांना पण पुरेशी माहिती नाही आहे, किंवा ती एक रिस्क वाटते की शेअर मार्केट, SIP याबद्दलची तेवढी क्लॅरिटी नाही आहे, किंवा मग भीती आहे. तर ते पण थोडेसे गांगरलेले आहेत. काय करू मी? तर त्यांना काय गाईड कराल तुम्ही? एक मी म्हणेन शेअर मार्केटने अगदी आता हिस्टॉरिकल गेल्या दशकातलं आपण बघितलं तर शेअर मार्केटने 12 ते 15% रिटर्न दिलेले आहेत. ओके. विच इज अ गुड रिटर्न. ओके. अगदी तुम्ही प्रमाण बघितलं तर सोन्यामध्ये गुंतवलं केलं, त्याचे रिटर्न्स ऑन अन ॲव्हरेज 7 ते 8% आहेत. ओके. याचा अर्थ असा नाही होत की सोन्यामध्ये नाही गुंतवायचा. ओके. मी परत हे सांगते की तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं गुंतवणूक असली पाहिजे. तर आज ॲक्च्युली आर्थिक नियोजनामध्ये तुम्ही अगदी बरोबर बोललात की बऱ्याच सगळ्या जणांनाच अवेअरनेस किंवा कन्फ्युजन जास्त आहे सध्या ॲक्च्युली. ओके. मला काय करायचं आहे ह्याच्या बाबतीत? तर मी हे म्हणेन की जर अगदीच कन्फ्युजिंग असेल तर देर इज आर्थिक प्रोफेशनल सल्लागार पण आहेत सध्या. ओके. ते तुम्हाला सल्ला देऊ शकतात. ओके. जेवढं लवकर सुरू कराल, मला म्हणायचं तुम्ही 25 तुम्ही जे ऑन अन ॲव्हरेज इंडियन कामाला सुरुवात करतो, काहीतरी 2-4 पैसे कमवायला सुरुवात करतो, तेव्हा तुम्ही कराल. कळत नाही आहे, विचारा.
ॲब्सल्युटली लाज वाटायची गरज नाही. जाऊन विचारायचं. आपल्याला कळत नाही ना, दुसऱ्याला विचारायचं. दुसऱ्याला विचारल्यावर त्याचा विचार तुम्हाला पटू शकतो, नाही पटू शकतो. ट्राय करून बघा. ओके. 2-4 वर्ष एखादं मी अगदी 25 वर्ष सुरू केलं, 30 वर्षापर्यंत बघितली ह्या ॲडवायझरी फर्मचं मी ऐकलं, पण नाही मला काय तेवढे रिटर्न्स मिळाले नाहीत. त्या प्रोसेसमध्ये ना तुम्ही शिकता, खूप शिकता. तुम्हाला पण कळतं तुमचा पैसा कसा चाललाय, हळू चाललाय, फास्ट चाललाय, धोकादायक चाललाय, पडलाय, हे सगळं कळतं आपल्याला. तर ते सगळं करताना जर स्वतःला कळत नसेल, तर तुम्ही तुमचा ॲडवायझर चेंज करू शकता. आणि मी बऱ्याच वेळेला बघितलंय, की बाय द टाईम तुमची 40शी येते ना, एक विस्डम येतच म्हणा. ओके. तर तुम्ही आणि तुम्हाला काय होतं स्वतःची ओळख, तुमच्या गरजा बदलतात. तुमची मुलं हायर स्कूलमध्ये आउट ऑफ इंडिया शिकायला जातात. त्याचं नियोजन वेगळं करावं लागतं. म्हणजे एकदम 180 डिग्री शिफ्ट होतो तो. आणि म्हणून तुम्हाला गिअर चेंज करावे लागतात. इट्स लाइक अ गाडी चालवणं. तुमचे गिअर सतत तुम्हाला चेंज करावे लागतात. ओके. तर ते मात्र दिशा तुम्ही एक म्हणजे आता मी उत्तरेकडे गेलो सडनली तुम्ही पूर्वेकडे नाही जायचं मात्र. ओके. म्हणजे जाऊ शकता, पण ते प्लॅनिंग करून जाऊ शकता. तर हा सगळा भाग आहे. तर त्याच्यामुळे अ, अ, एक ना गुरुकिल्ली म्हणून मी अगदी एक सांगेन, की खर्चावर नियंत्रण ठेवून, सेव्हिंग्जकडे लक्ष देऊन, त्या सेव्हिंग्जला कसं चालू करत राहणं, ओके, रादर पळवणं पैशाला, ओके. पैशाने तुमच्यासाठी काम केलं पाहिजे हो. ओके. तुमचं काम आहे पैसा कमावणं. ओके. आणि मग तुम्ही तो एका सेफ हँड्समध्ये द्या आणि तो मग पळतोय की नाही तेवढं बघा. कीप अ आय. डोंट बी केअरलेस. ओके. कारण मी हेही सांगेन, की हल्ली खूप पॉन्झी स्कीम्स आहेत आणि त्याचा तुम्ही अव्हॉइड कम्प्लिटली केलं पाहिजे. मी हेही बघितलंय म्हणजे आता मला आवर्जून सांगावं वाटतं. आपल्या म्युच्युअल फंडमधले एक निलेश शहा म्हणून एक मोठं व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे ते आता मोठ्या म्युच्युअल फंडच्या हेडला आहेत पदाला. ते अंधेरीला राहतात. त्यांनी प्रत्येक ऑलमोस्ट अंधेरीच्या एकही सोसायटी नसेल त्यांनी सांगितलं नसेल की म्युच्युअल फंड. पण अंधेरीसारख्या भागात उच्चभ्रू लोकांनी कोणीतरी स्कीम काढली म्हणून त्याला करोडो रुपये दिले. जवळ तो माणूस 350 करोड घेऊन पळाला आणि हे सगळे वेल एज्युकेटेड होते. ओके. तर अशाही घटना घडतात. प्रलोभन हे फार मोठी गोष्ट आहे. तर त्याला बळी पडू नका. एवढं मात्र मी आवर्जून सांगेन. आता एक तरुणाईचा थोडंसं त्याच्याकडे वळूया. तुम्ही खूप कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कामं केली आहेत. तिकडे ओव्हरऑल तरुणाईचा कल आहे, की कल किसने देखा है, आज मजा करून घेऊया. हो, हो, हो. तर म्हणजे हा जो खर्च आहे, लाईफस्टाईल बदललेली, त्याच्यावर होणारा खर्च. तर त्याच्याकडे कसं बघता तुम्ही आणि या तरुणाईला काय सल्ला द्याल, की बाबा पैसे वाचवा हे तुम्ही आत्ता म्हणालात, त्या पैशाला कामाला लावा पण आपण बोललो. तर खर्च करायला पाहिजे असंही आपण बोललो. तर त्यांना काय सांगाल या निमित्ताने? ऑफकोर्स यंग जनरेशन आपल्या देशाची पॉवर आहे आणि आजकाल त्यांचं आहे ना ते काय फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, योलो, यू लिव्ह ओनली वन्स. ओके. तर ह्या कॉन्सेप्ट्स फार आहेत आणि त्याच्यामुळे अनुषंगाने येणारा खर्च त्याच्यामुळे ॲक्च्युली म्हणजे ऑफकोर्स माझ्या टीममध्ये पण आहेत आणि आपण आजूबाजूला बघतोय इन्क्लुडिंग माय सन. तर खूप असतं काही तरुणही असंही म्हणतात, गुंतवणूकच नाही करायची, कशातही गुंतवणूक नाही करायची त्यांना. म्हणजे घरामध्ये कशाला करायची, घर कशाला घ्यायचं, जाऊ देत, रेंटवरच राहूया, भाड्यानेच राहू. म्हणजे त्यांना रिलेशनशिपमध्ये पण गुंतवणूक करायची नसते. त्याच्यामुळे गुंतवणुकीबद्दल थोडंसं असं 4 कदम दूर असंच त्यांचं असतं. परंतु मित्रांनो, हे कारण ना काय असतो, की पैसा तुम्ही नीट वापरला नाहीत ना, किंवा साठवला नाहीत ना, तर पैशाचं झाड वगैरे हे फक्त लहानपणीच्या कथेतच असतं. ते जर झाडासारखं पैसा वागवायचा असेल, तर तुम्हाला पॅशन फॉलो करा. जरूर करा. खर्च आहेत ते करा. मगाशी मी म्हटलं 50, 30 आणि 20चं गणित. 50 तुमच्या बेसिक तुमचं घर चालवणं किंवा काय तुम्ही आता हल्ली बरेचसे तरुणाई आपल्या पेरेंट्सचं घर सोडून कुठेतरी आता तुम्हाला घर भाडं द्यावं लागतं. जे काही बेसिक तुमचं घरातलं सामान आणू शकतं, तुमचं मेडचा पगार असू शकतो, काय ज्या काही गोष्टी आहेत, 50% तुमचं ट्रॅव्हल वगैरे, 30% तुम्हाला, तरी पण 20% मी म्हणेन आणि जे वाईज असतील त्यांनी हे लवकर 20 ते 30% तुम्ही करू शकता सेव्हिंग.
आता हा प्रश्न असू शकतो की अरे खर्चच मुंबईसारख्या शहरात म्हणते खर्चच माझा वेगळा खूप आहे. थिंक आउट ऑफ द बॉक्स. मग बाळा, तुला जास्त कमवावं लागेल. ओके, जर तुझा खर्च जास्त असेल, तुला जास्त कमवावं लागेल. ओके. मात्र जे काही कमवशील त्याचं 50, 30 आणि 20 हे गणित चुकायचंच नाही. ओके. तुमची पॅशन फॉलो करा. अजून एक यंग जनरेशनचं मी खूप असं ऐकते, की अरे 40शीत रिटायर होणार, 50शीत रिटायर होणार. माझं या बाबतीत अतिशय परखड मत आहे. मला दाखवा कोण 40शीत आणि 50शीत रिटायर झालाय. तो बिल गेट्स पण नाही झाला हो. हो. ओके. नाही होत. तुम्हाला म्हणजे कितीही तुमचं अगदी वडिलोपार्जित जरी तुमच्याकडे संपत्ती असली, त्यांचं एक गणित थोडं वेगळं असू शकतं. जरी तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी, तरी तो कितीही पैसा तितकाच अपुरा असतो. तितकाच अपुरा असतो. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पैशाचं नियोजन हे करावंच लागणार. जर मी अशा कित्येक केसेस बघितलेल्या आहेत, की ते म्हणतात, की नाही पॅशन फॉलो करण्यासाठी म्हणून जॉब वगैरे सोडले आणि मी तेवढ्याच गतीने त्यांना परत जॉब शोधताना बघितलेलं आहे. आणि हे मी लाईव्ह केसेस बघितलेले आहेत. असं कोणतंच आयुष्यातलं गणित नाही, की तुम्ही आता फक्त कमावलं 40शी पर्यंत आणि तुम्ही व्हॉटएव्हर एक्स्पेक्टन्सी हल्ली आपली वाढलेली लाईफ एक्स्पेक्टन्सी पुढचे जर तुम्ही 80 वर्ष जगलात, तर पुढच्या 40 वर्षासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. नाही होऊ शकत. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा, खुळगाठ बांधा. तुम्ही एखाद वेळेस 3-4 वर्षाचा ब्रेक घेऊन तुम्हाला जे काही करायचंय ते करून परत येऊ शकता. परंतु पैसा हा लागतोच आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला डिसिप्लिन. ओके. आजच्या तरुणाईत एक व्हॉट इज द म्हणजे क्रिटिक म्हणून नाही म्हणत आहे, की असं फ्री आहे ह्याच्यामध्ये. पण देअर हॅज टू बी मेथड टू मॅडनेस. ओके. तर ती मेथड आणा तुमच्या मॅडनेसमध्ये पण. ओके. कारण त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे नंतर. बरेच तरुण आज स्वतःचा बिझनेस करणं, व्यवसाय सुरू करणं अशा दृष्टीने विचार करत आहे. काही जणांनी त्याच्यामध्ये पाऊल टाकलंय. तर त्यांना आर्थिक नियोजनाच्या काय टिप्स द्यायला आवडेल तुम्हाला? आणि हे अतिशय छान आहे. म्हणजे आता दुसऱ्यांसाठी नाही काम करायचं, मला स्वतःसाठीच काम करायचं आहे. आणि हे स्टार्टअप्स म्हणजे इंडिया इज व्हायब्रेटिंग विथ स्टार्टअप्स. तर एक फर्स्ट अँड फॉरमोस्ट एक तुम्ही करा 6 ते 12 महिन्याचा. म्हणजे मी थोडी रेंज देते. एवढ्या महिन्याचा नफा ना तुम्ही बाजूला ठेवला पाहिजे. कारण काही होऊ शकतं. आता कोविड झालं. कोणी एक्स्पेक्ट नाही केलं. ओके. सबप्राईम क्राईस झाला होता. तो पण कोणी एक्स्पेक्ट नाही केला. 150 वर्षाची लेमन अगदी सडनली कोलमडली. अपेक्षित नव्हतं. ओके. तर अशा अनपेक्षित गोष्टी होतात आणि ओव्हर अ पिरियड सतत ह्या गोष्टी झालेल्याच आहेत. त्याच्यामुळे 6 ते 12 महिन्याचा नफा तुम्ही जरा तुमचं एक ना म्हणजे हा पैशाला हातच नाही लावायचा. हे मला कधी पण आपत्कालीन समय में काम आएगा असं करून ठेवायचं. दुसरं तुम्ही माझ्या मते तुम्ही स्वतःला पण पगार द्या. जेव्हा तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करता ना, स्वतःला तुम्ही यू पे युअरसेल्फ आणि मग त्याच्यामध्ये 50-30-20 करा नियोजन वगैरे. ते तुम्ही मात्र नक्की करा. कायदेशीर सल्ला घ्या. ओके. कारण काय होतं, तुमचे बिझनेस प्लॅन्स फार छान असतात. मी हे करेन, हे करेन, हे करेन. परंतु कंप्लायन्स कारण आज तुम्ही कोणताही बिझनेस मी हा बघितला नाहीये, की सतत वाढतच गेलाय. तो कुठेतरी चढतो, उतरतोही. उतरतो तेव्हा निराश होण्याची गरज नाहीये. कारण उतरती कळा सतत असते असं नाहीये. परत चढतो. ओके. तर डोंट इमॅजिन की सतत हा माझा बिझनेस आता दरवर्षी 10% ने वाढतच जाणार आहे, 15% नाही. कधीतरी त्याला खाली यावं लागणार आहे. म्हणून कायदेशीर, लीगल आणि कंप्लायन्स ह्या गोष्टीकडे लक्ष जरूर दिलं पाहिजे. कारण तुम्ही काहीतरी वाढवलं आणि मग तुम्हाला कळेल, अरे मी हा कायदा तोडतोय आणि मग त्याची काहीतरी पेनल्टी, त्याचं काहीतरी कोर्ट केस चालू झालं. आपल्याला आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बिझनेस ग्रोथला कुठेतरी अटकावा घालतात. म्हणून वेळीच ह्या गोष्टीकडे म्हणजे ग्रो बट विथ हे मी म्हणेन की अलर्ट माइंडसेट. ओके. सगळ्या गोष्टींकडे बघून तुम्ही केलं पाहिजे. आणि स्वतः जे बिझनेस चालू करतात तिथे एक गल्लत होते बऱ्याच वेळेला व्यावसायिक खर्च आणि स्वतःचा खर्च ह्याच्यामध्ये ना कुठेतरी सरमिसळ होते. ओके.
तर ते जरा वेगळं ठेवण्याचा खूप प्रयत्न करा. आणि म्हणून मी तो पगार घेणं म्हणत होते, की मी बरंच म्हटलं जातं, बरेच जण मग ऑफिसच्या पैशात तुम्ही तुमचं ट्रॅव्हल करता. अव्हॉइड करा. मी हा एक असं उदाहरणार्थ देते आहे. तर ह्या बाबतीत तुमचं म्हणजे बिझनेस प्लॅन असलाच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही उडी नाही घेणार बिझनेसमध्ये. पण कुठलाही पुढे जाण्यासाठी पैसा हा आहे, तो कॉमन फॅक्टर आहे सगळ्यामध्ये. आणि त्या पैशाला तुम्ही आवर घालून कंट्रोलमध्ये नाही ठेवलं, तर गडबड होऊ शकते. तर ह्याच्याकडे टेक ॲडवाईज, लूक बॅक. लूक बॅक हे फार महत्त्वाचं असतं. लूक बॅक चांगलं केलं तरी बघा, स्वतःला वर शाबासकीही द्या. वाह! छान मी केलं. ओके. त्याच्यातनं तुम्ही हे माझं चाललं, हे मी परत रिपीट करू शकतो. ओके. आता तुम्ही पॉडकास्टवर करता. अरे हे अशा पद्धतीचे पॉडकास्ट आपण करू शकतो. असं करून जसं आपल्याला एक चाललंय दुसरं पण हे अजून अनंत काळात नाही चालत राहणार आहे. मग त्याला चेंज करावं लागतं. तर ह्या गोष्टीसाठी अशी माइंडसेट ठेवावा लागतो. अल्टिमेटली हे सगळं डोक्यात आहे. कर्ज काढण्याचं प्रमाण म्हणजे कुठल्याही गोष्टीचं कर्ज खूप इझिली अवेलेबल व्हायला लागलं आहे आणि ती तरुणाई खूप मोठ्या प्रमाणात काढताना दिसते आणि कुठेतरी ते फेडताना कुठेतरी अडचणी येत आहेत किंवा अ, मजा करायची म्हणून कर्ज काढू. तर असा जो एक ट्रेंड आहे थोडासा, तर तो कसा बघता त्याच्याकडे? हे आपण आय थिंक ही थोडी चिंतेची बाब आहे खरं तर. कारण मी आता थोड्या वेळापूर्वी बोलले, की मी खूप ग्लोबल इन्व्हेस्टर्सबरोबर काम केलं आहे. आणि बरं, इव्हन अमेरिकेसारखे ही जर खर्चप्रधान देश आहे तो. आणि भारताला नेहमीच की आपला सेव्हिंग प्रधान देश आहे. काही आपल्याला एक म्हटलं 7 तीळ असले तरी 1 तीळ बाजूला काढला पाहिजे. 1 तीळ 7 जणांमध्ये वाटून काढला पाहिजे. म्हणजे एकूणच आपली मूळ प्रवृत्ती खर्चाची नाहीये. पण आता ह्या ग्लोबल इन्फ्लुअन्समुळे ती थोडी-थोडी त्या कलेने जाते. ह्याला वेळीच आवर घालणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा जो खर्च आहे, मग तुम्ही तुमच्या अंगापेक्षा बोंगा मोठा असं ते थोडं होतं, की तुमची कपॅसिटी काय आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे साधं मी उदाहरण घेतलं, क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड पण हे तुमचं छान साधन असू शकतं, की तुम्हाला अ, छान क्रेडिट दर महिन्याला तुमचा खर्च आहे. आधी मुळातलं तुमचं खर्चाचं नियोजन असलं पाहिजे. मी किती खर्च करणार? आणि तो खर्च तुम्ही क्रेडिट कार्डने केला. दुसऱ्या महिन्यात तो पूर्णपणे तुम्ही, कारण एवढं तुम्ही ऑलरेडी खर्चासाठी ठेवलेलेच आहात, रादर आखलेले आहात. ते तुम्ही क्रेडिट कार्डने खर्च करून दुसऱ्या महिन्यात ते क्रेडिट कार्ड फुल पेमेंट केलं, तर तुम्हाला इंटरेस्ट नाही लागत. रादर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळतात. म्हणजे तेच क्रेडिट कार्ड तुम्हाला कसं तुमचा पैसा चालवणं म्हणतंय. वापरा ना क्रेडिट कार्ड. ठेवा. तुमच्याकडे तुमची मेडिकल इमर्जन्सी आली, काही अनपेक्षित झालं, त्याच्यासाठी क्रेडिट कार्ड ही अत्यावश्यक गोष्ट आहे. पण त्याचा वापर कसा करणं हे. आणि मुळात की दुसऱ्याच्या पैशावर मजा करणं, दुसऱ्याचा म्हणजे कर्ज करून घेतलं, ही ह्या प्रवृत्तीला घातलाच गेला पाहिजे. रादर हे तुम्ही प्लॅन करून ई-एम-आय बेसिसवर तुम्ही 11 महिने, 12 महिने करू शकता. हे पर्सनल आणि तुमच्या प्रोफेशनल बिझनेस साईडने पण आहे. आज बिझनेस म्हणून पण जो तो लोन घेतोच. पण तुम्ही लोन घेतल्यावर माझा जर इंटरेस्ट ₹10 जाणार आहे. मला रिवॉर्ड जर ₹15 मिळणार आहेत, तर ₹10 मला इंटरेस्ट देण्यात फायदा आहे. पण मी इंटरेस्टमध्ये जर मी ₹50 खर्च करणार असेल आणि त्याच्या ऑपोझिट विरुद्ध दिशेला मला जर माझं प्रॉफिट ₹10नेच वाढणार आहे, तर मात्र मला माझं नियोजन काय आहे? हा मला विचारायला मी स्वतःहून परखड स्वतःला विचारलं पाहिजे. ओके. ह्याच्यामध्ये दुसऱ्याने विचारण्याची गरज नाहीये. तुम्ही स्वतःहूनच केलं पाहिजे, की मला रादर हे पण मी म्हणू शकते. आत्ता मी ₹50चं मी जर आता मी अमाउंट छोट्या म्हणते, 500 करोड वगैरे म्हणत नाही. ₹50 इंटरेस्ट देते. मला जर नफा ह्या वर्षात ₹10 होणार आहे. पण ह्याच ₹50 मी दर वर्षी 10 वर्ष दिल्याने माझे ₹10 ₹100 होणार आहेत, ₹200 होणार आहेत, ₹400 होणार. ओके, हे तुमचं असेल घ्या. म्हणजे पहिल्या वर्षात तुम्हाला हे गणित थोडं विरुद्ध वाटेल, फेवरेबल नाही वाटणार आहे. ओके. परंतु 10 वर्षांनी मात्र ह्या गणिताचा फायदा होणार असेल, तर जरूर करा हा खर्च. आणि त्याच्यावर मी वारंवार बोलते आहे, की तुम्ही रिफ्लेक्ट करणं महत्त्वाचं आहे. परत वळून बघणं महत्त्वाचं आहे. तुम्ही चांगल्या केलेल्या गोष्टी, तुमच्या चुकलेल्या गोष्टी ह्याच्यावर
ओके. आणि अ, कर्जातून आता मोठमोठ्या कंपन्या कर्ज घेतात. कर्ज घेणं नॉर्मल गोष्ट आहे. कारण ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना पण तो देऊन ते ती मंडळी काय विचार करतात, पैशाला चालना द्यायची आहे मला. माझा पैसा माझ्याकडे ठेवून काय करायचं आहे, आजीबेनसारखा, आईसारखा, आजीसारखा डब्यात नाही ठेवायचा आहे. मला तो द्यायचा आहे, त्याच्यातनं इंटरेस्ट कमवायचा आहे. नो प्रॉब्लेम. लेव्हरेज ऑन दॅट. परंतु तुमचा किती फायदा होतोय, हे मात्र तुम्ही ताळतंत्र बाळगलं पाहिजे. रिटायर ॲट 42 किंवा 40 ही जी टर्म आहे ही शक्य नाही आहे किंवा ती प्रत्यक्षात येत नाही असं तुम्ही म्हणालात. पण रिटायर रिच ही जी टर्म आहे ही प्रत्यक्षात येऊ शकते का? आणि ती कशी येऊ शकते? रिटायर रिच हे डेफिनेटली होऊ शकतं. आणि ते का होऊ शकतं, की जेवढं तुम्ही लवकर आणि एक एक वर्ग तरुणाईचा मी अगदी विशेष उल्लेख करते, की असे सगळेच 100% तरुणाई अ, म्हणजे खर्च करण्यासाठी अशी नाही आहे. बरेच जण आतापासूनच वाईज आहेत एकदम. ओके. तर त्यांना कधी रिटायर व्हायचंय, कसं रिटायर व्हायचंय अशा पद्धतीने विचार करते. हॅव्हिंग सेड दॅट माझ्या सारख्या वयाच्या किंवा 40शी मधल्या माझ्यापेक्षा लहान ह्यांचं जर आहेत, की तर स्मार्ट इन्व्हेस्टमेंट असं इन्व्हेस्टमेंट आता हल्ली सगळीकडे स्मार्ट हा शब्द फार झालेला आहे. तर आपल्याला थोडं स्मार्टली इन्व्हेस्ट करावं लागेल. तर तुम्ही डेफिनेटली रिच रिटायर होऊ शकता. आणि ह्याच्यासाठी जेवढी तुम्ही लवकर सुरुवात कराल, आज मी म्हणते की पी-पी-एफमध्ये पण पैसे घातले जातात. ओके. तुम्ही किती घालायचे पी-पी-एफमधले पैसे? एक सिंपल तुमचं हल्ली सगळं फिंगर टिप्सवर येतं. एक्सेल शीटमध्ये टाका. ₹10,000 मी इथे टाकले. सोन्याचा मला 7-8% रिटर्न. पी-पी-एफचा काय मला 10-1%. इथे मला 15%. 15 वर्षांनी काय होईल तुम्हाला दिसतं. चक्क दिसतं. इन्फ्लेशन रेट घ्या. फार मोठं काही तुम्हाला सल्लागाराकडे जायची गरज नाही आहे. पिसमिलमध्ये सगळं कॅल्क्युलेशन करा. ओके. महाग आता इन्फ्लेशन रेट काय आहे? तो अगदी काय म्हणतात वर्स्ट इमॅजिन करा. अगदी एवढा वाढला वगैरे. तर तेव्हा मला रिटायरमेंटला आज जर मला खर्चाला, घर खर्च करायला मला जर ₹1,00,000 लागतात. ओके. तर मे बी अजून 15 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी मी रिटायर होईल. इमॅजिन करा मला 2,00,000 पाहिजेत. मग ते 2,00,000 मिळण्यासाठी म्हणून मला काय गुंतवणूक करावी लागते? हल्ली युलिप्सचे पण प्लॅन आहेत. तर त्याच्यावर डोंट ते मात्र इमॅजिन करताना मला आता हा 1,00,000 मला नंतर 1,00,000 मिळायला पाहिजे. नाही. इन्फ्लेशन कन्सिडर करा. मला तेव्हा 2,00,000 पाहिजेत आणि म्हणून करा. आणि जेवढी मी वारंवार बोलते, जेवढी लवकर इन्व्हेस्टमेंट कराल ना, तुमचं टॅक्स आणि तुमचे एक्सपेन्सेस खूप म्हणजे त्यातला गुंतवणूक कमी असणार आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यावर भर दिला गेला पाहिजे. महिला दिनाच्या निमित्ताने हा आपण एपिसोड करतोय. तर नारी तू नारायणी अशी एक घोषणा देत काही निर्मला सीतारामन यांनी 2019च्या बजेटमध्ये महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रयत्न केले होते. तरी गृहलक्ष्मी आपण म्हणतो, नारी शक्ती आपण म्हणतो. तर तिला या निमित्ताने काय सल्ला द्याल तुम्ही, की ती आर्थिकदृष्ट्या अजून स्वतंत्र व्हावी आणि तिने घरच्या सगळ्या खर्चाचे निर्णय घ्यावेत किंवा ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंग करावं या दृष्टीने तिला काय जाता सल्ला द्या? थोडा माझा स्वतःचा आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे. त्याच्यामुळे आपण जे नारायणी म्हणतो, ती काय ही नारायणी शक्ती आहे. ओके. पॉवर. आणि ही पॉझिटिव्ह पॉवर आहे. अशी नारायणी शक्ती ही बऱ्याच शक्ती आहेत. त्या थोड्या विध्वंसक वृत्तीच्या पण त्याच्यासाठी पण एक पॉवर हा शब्द वापरू शकतो. पण जी आपण मराठीमध्ये म्हणतो शक्ती, ही खूप पॉझिटिव्ह वाइब्स देणारी आहे. आणि मी सुरुवातीला म्हणाले, की निर्माती आज माता ही जननी. ति तिथून ती निर्माती. निर्माती टू नियंत्रण हा प्रवास आहे आणि तो करायचा आहे आपल्याला. आणि ह्या महिला दिनानिमित्त किंवा ओव्हरऑल मी हे म्हणेन, की ही शक्ती अगदी सब्जेक्टिव्हली आणि पॉझिटिव्हली वापरली पाहिजे. ह्याच्यात इमोशन बऱ्याच महिला वर्गाचा इमोशनली हा एक थोडासा ना एक वीक पॉइंट आहे. ओके.
तर त्याच्यावरही नियंत्रण असलं पाहिजे. ओके. तुम्ही आता काय म्हणतात, भाग्यलक्ष्मीकडनं धनलक्ष्मीकडे वळलं पाहिजे. ओके. म्हणजे पैशाच्या मागे लागणं नाही. हे एक फार म्हणजे टिपिकल आपला भारतीय विचार असतो, की अरे पैशाच्या मागे. पैशाच्या मागे लागणं नाही, पैशाचा सदुपयोग करणं. आणि म्हणूनच जी नारायणी शक्ती म्हणजे ही शक्ती अशी आहे, की सेल्फ ड्रिव्हन आहे. आणि ही सेल्फ ड्रिव्हन शक्ती आर्थिक नियोजनामध्ये म्हणजे आजचा आपला विषय आर्थिक नियोजनाचा आहे. रादर मी म्हणेन महिलांनी आर्थिक म्हणजे हा तर काय म्हणतात, दिस इज अ थीम फ्लोईंग थ्रू एव्हरीथिंग. परंतु सगळ्याच बाबतीत एक थोडा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असलं पाहिजे. मी म्हणेन सगळ्या बाबतीत म्हणजे प्लॅनिंग, नॅशनल प्लॅनिंग असू देत, फॅमिलीमधलं काही नियोजन असेल त्याच्यामध्ये असू देत किंवा तुमच्या बिझनेसमध्ये असू देत, सगळीकडे तिचा सहभाग असला पाहिजे. कारण आता ओव्हरऑल मी म्हणेन की ग्लोबली काय आहे, व्हॉट इज द आयडियल पर्सेंटेज की वुमन असल्या पाहिजेत कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये का कुठेही. म्हटलं जातं 30 ते 40% महिला. आज माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये 32% महिला आहेत. माझाही भर असतो कारण आपण काय म्हणतो, डायव्हर्सिटी ऑफ व्ह्यूज, वेगवेगळे विचार. आपल्याला जेव्हा असा विचार करायचा आहे का, की सगळं चांगलं 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 होणार आहे? नाही. कोणीतरी त्याला आळ घालणारं, कोणीतरी त्याला कॉन्ट्रॅडिक्ट करणारं, कोणीतरी त्याला विरोधाभास दाखवणारं असलं पाहिजे. आणि इथे स्त्री म्हणून नारायणी शक्तीचा वापर झाला पाहिजे. कारण ही नारायणी शक्ती आतमध्ये आहे. पहिलं त्याला बाहेर काढा. ओके. सेल्फ अवेअर, तुमच्याकडे ती शक्ती आहे ह्याचा तुम्हाला जाणीव असली पाहिजे. प्रत्येक आईने मुलीला दिली पाहिजे, प्रत्येक वडिलांनी मुलीला दिली पाहिजे, प्रत्येक भावाने बहिणीला दिली पाहिजे. तुम्ही तुमच्या ऑफिस कलिग्समधल्या तुमच्या ज्या फिमेल कलिग्स आहेत त्यांना दिलं पाहिजे. ओके. आणि एकदा ती शक्ती जागृत झाली ना, मग त्याचा वापर अगदी छान सगळीकडे होणार आहे. आणि म्हणून तो भाग्यलक्ष्मी तो धनलक्ष्मी हा प्रवास मग फार सुखकर आणि काय म्हणतात अगदी स्मूथ होईल. एक शेवटचा प्रश्न मॅडम, BSc माध्यमातून आपण या दृष्टीने काय कसे प्रयत्न करतोय किंवा काही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. एकतर नेशन बिल्डिंगमध्ये महिला आणि आमचा एक थोडा फोकस आहे यंग जनरेशन. ह्या दोघांवरही आमचा फोकस आहे. दुसरा फोकस ग्रामीण भागातला तिथेही आहे. ओके. तर महिला सक्षमीकरणासाठी म्हणून ऑफकोर्स हे 8 मार्चलाच करण्याचा मुद्दा नाही आहे. तर मला वाटतं की म्हणजे तो रोज अगदी सेलिब्रेट करण्यासारखा आहे. रोज असलं पाहिजे. पुरुषांचा दिवस असतो का? असतो म्हणे हल्ली तो. तर तोही पण सगळेजण इक्वल जेव्हा म्हणतो ना आपण, तेव्हा ते रोज सेलिब्रेट झालं पाहिजे. ओके. तर त्या दृष्टिकोनातून आमच्याकडे म्हणजे इव्हन किती वुमेन आमच्याकडे एम्प्लॉईड आहेत. आता मी म्हटलं 32% आहेत. तर तिथपासनं तर महिलांसाठी कारण काही बाबतीत पुरुष आणि महिला वेगळ्याच आहेत. त्याला ते सृष्टीचा नियम आहे. त्याला तुम्ही अगेन्स्ट जाऊ नका. ओके. आहे ते आहे. त्याच्यासाठी तिला सक्षमीकरण कारण माझ्या मते आम्ही काही प्रोग्राम्स असे रन केलेले आहेत, की आणि हा माझा स्वानुभव आहे, की 2 वेळेला ना महिला ह्या इमोशनली वीक होतात. ओके. ह्याचं काही माझ्याकडे मी PhD केलेली नाही ह्या विषयावर, परंतु मी आता 34 वर्षाच्या प्रवासात बऱ्याचपैकी बघितलेलं आहे. आणि हे मी अगदी ठासून आणि ठामपणे सांगू शकते, की हा फक्त इंडियामधला नाही. कारण मी माझ्या 22 वर्षाच्या ज्या MNC करिअरमधले इतर जगातल्या महिलांचा पण तोच प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा त्या लग्न होत आता त्या भारी असं वाटतं, की नाही, नाही जाऊ दे जॉब, मग नवराच आहे, माझं कुटुंबच आहे, फॅमिली आहे, माझे सासू-सासरे आहेत, हे आहे, ते आहे. म्हणून ना स्वतःकडे मग स्वतः त्या एम्प्लॉईड असतात तरी मग मग नको राहू देत. मग मी आता ब्रेकच घेईन आणि नंतर बघेन. पण ते कधी होत नाही. तर त्यावेळेला त्यांना तो सपोर्ट देणं म्हणजे तुम्ही ह्या बाबतीत कसं करू शकता? त्यांना करियर गाईडन्सच्या बाबतीत खूप आमचा भर असतो. दुसऱ्या वेळेला महिला जेव्हा तिचं पहिलं मूल येतं, बिलीव्ह मी दुसऱ्या मुलाच्या वेळेला ती सीझन्ड प्लेयर असते. ओके. तर पहिलं मूल होतं तेव्हा तिला फार असं वाटतं, की मी फार अन्याय करते आणि हे माझे
फिमेल कलिग्स माझ्या पॅरिसमधल्या किंवा लंडनमधल्या त्यांना पण इतकं वाटतं, म्हणजे तिथे कुटुंब हा एवढा प्रकार नाही आहे. पहिला मी पॉईंट बोलला तेवढा त्यांना बायकांना तिथल्या तेवढा बॉदर होत नाही, पण सेकंड वेळेला नो, आय थिंक हे नाही, हे चालत नाही आहे, मला कळत नाही. नो प्रॉब्लेम, टेक अ स्लो. तुम्ही गाडी चालवायची आहे, गाडी आहे, आपले ठरलं आहे गाडी चालवायची, स्लो गिअरमध्ये चाला, नो प्रॉब्लेम. पण सोडायचा नाही मार्ग. ओके, मग ह्या बाबतीत आम्ही बरेचसे इव्हेंट्स, बऱ्याचशा ज्या लीडिंग महिला आहेत त्यांना बोलवतो, त्यांचे एक्सपिरियन्सेस. आज हाही एक मुद्दा आहे की अगदी टॉप लेवलवर महिला म्हटलं तर फार कमी महिला आहेत, आणि आमच्या क्षेत्रात ज्या फिनान्स, कॅपिटल मार्केट याच्यामध्ये फारच कमी. म्हणजे मला रोल मॉडेलच नाही आहे. मी झाशीची राणी बघितली म्हणून मला वाटलं रे मी करू. मी अहिल्याबाई होळकर बघितलं. ओके, त्या बाईंनी त्या काळात नियोजन केलं. म्हणजे मला अहिल्याबाईंचा प्रवास अगदी फार प्रेरणादायी वाटतो. आर्थिक नियोजन त्या बाईंनी केलं. त्यांनी स्कीम्स काढल्या होत्या त्यावेळेला. ओके. तर हा सगळा जो भाग आहे, तर ह्याच्यावर आम्ही असे काही सेशन्स ठेवतो, प्रोग्राम्स ठेवतो. कारण काय असतं, की रोजच्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला परत-परत ती गोष्ट जाणवून देणं, आम्ही आमचं हे आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ह्या ग्रुप कंपनीमध्ये आम्ही अ, म्हणजे आमचं हे कामच आहे. ओके. एखादं गाणं तुम्हाला अगदी आवडत नाही, म्हणजे हे तुमच्या टेस्टचं नाही आहे. मला शांत भावगीतं आवडतात. पण सकाळी आपण रेडिओवर ऐकतो, गाडीमध्ये बसलो तिथे ऐकतो, आणि नकळत 4 वाजता वाटतं, "अरे मी का गुणगुणते ते? मला आवडत नाहीये." पण ते गुणगुणतो. का का होतं असं? कारण हे सतत तुमच्यावर घोका चाललेला असतो. हा घोका ठेवणं, हे आम्ही बी-एस-सी ग्रुपमध्ये सतत एन्करेज करणं. आम्ही काही आता आमचे डोक्यात विचार आहेत, की ज्या महिला कोणी आहेत त्या असं काय म्हणतात, हेरून ह्या पुढे जाऊ शकतात. मग त्यांना वेगळा पाथ, करियर पाथ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काही स्पेशलाइज्ड ट्रेनिंग करून देणं, त्यांना थोडं जास्त एक्सपोजर देणं, वेगवेगळ्या हुद्द्यांवर त्यांना आता हे काम तू कर, इंडिव्हिज्युअली कर, आहे मी मागे, असं हे करणं, ह्या बाबतीत आमच्याकडे म्हणजे कॉन्शियस एफर्ट्स आहेत, आणि हे प्रत्येक ऑर्गनायझेशनने केले पाहिजे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणा, बी-एस-सी क्लिअरिंग हाऊस म्हणा, आम्ही राष्ट्र उभारणीच्या कार्यातले आम्ही MII म्हटलं जातं, की मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन. म्हणजे आमचं ध्येय हे पैसा कमावणं नाही असतं. पैसा लागतो, खर्चापुरता लागतो आम्हाला. परंतु ह्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण येतो, तेव्हा आपण फार मोठे विषय घेऊन चालतो, आणि प्रत्येकाने आपली ही राष्ट्रीय जबाबदारी म्हणून हे केलं पाहिजे. ओके. आज CSR टिक मार्क म्हणून नाही करायचं आहे. तर ते तुमच्या दिल से आलं पाहिजे. ह्या गोष्टीवर आमचा भर असतो. मॅडम थँक्यू. खूप चांगली चर्चा झाली आणि हा पॉडकास्ट खास करून तरुणांना आवडेल. कारण बरेच जण त्यांना सांगत असतात पैसे वाचवा, वाचवा. पण तुम्ही हे पण सांगितले की खर्च पण करा आणि त्याच्यातून जितके शक्य होतील, जमतील तसे वाचवा. तर त्याच्यामुळे हे तरुणाईला आवडेल. आणि एक सांगायला आवडेल मला की तुम्ही जे म्हणालात की प्रामाणिक प्रयत्न होणं गरजेचं आहे. तर लोकमत.comने पण लोकमत मनी नावाचं एक आम्ही मायक्रोसाईट सुरू केली कोविडनंतर. आणि जेव्हा हे इन्व्हेस्टमेंटचं सगळं वाढत होतं आणि लोकांच्या हातावरती आलंय सगळं ट्रेडिंग वगैरे, तर त्याच्यासाठी आम्ही पण लोकमत मनी नावाने एक आमची वेबसाईटच्या अंतर्गत मायक्रोसाईट आहे. तर त्याच्यामधून लोकांना हे मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही जसं BSCच्या माध्यमातून करता तसंच आम्ही त्याच प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो. तर आजचा हा पॉडकास्ट आपण इथे थांबवूया. पण ओव्हरऑल एकूण मॅडमने जे सांगितलं, प्रत्येक शब्द खरं तर महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, की पैसा म्हणजे आपण सुरुवातीला असं म्हटलं की पैसा पुरतच नाही तर उरवायचा कसा. तर त्यांनी काही सल्ले दिलेले आहेत. त्यामुळे पैसा आपण उरेल अशा दृष्टीने प्लॅन करायला सुरुवात करूया. आणि तो नुसता डब्यामध्ये न ठेवता कुठेतरी इन्व्हेस्ट करायला, तो वाहता कसा होईल आणि त्या पैशातून पैसा कसा निर्माण होईल या दृष्टीने प्रयत्न करूया. आणि जास्तीत जास्त पैसे कमवूया आणि खर्च पण करूया. तर आज मॅडम परत एकदा थँक्यू, आपण आलात आणि एवढी चांगली माहिती दिली.